श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला माझी आवडती नैसर्गिक हेअर केअर रेसिपी दाखवणार आहे. जसं आपण जेवणासाठी ताटात भात भाजी पोळी अशा सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित मांडतो, तसंच केसांसाठी योग्य काळजी आणि योग्य घटक खूप महत्त्वाचे आहे. जसं आपल्याला जेवणासाठी संपूर्ण आहार महत्त्वाचा आहे, तसंच केसांसाठी ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच या रेसिपीमध्ये मी घेतलेला आहे रिठा, आवळा, शिकेकाई, त्याच्यानंतर इथे मी फ्रेश ॲलोव्हेरा घेतलेला आहे. जर तुम्हाला फ्रेश नाही मिळालं तर ॲलोव्हेरा जेलची पावडरसुद्धा मार्केटमध्ये आहे, ती तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी दोन्ही प्रकारचे आवळा दाखवलेला आहे. एक मी घरगुती बनवलेला आहे आणि एक मार्केटमधनं आणलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता किंवा आवळा पावडरसुद्धा घेऊ शकता. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये मेथी पावडर टाकू शकता किंवा थोडंसं जवस पण टाकू शकता. म्हणजे हा आपला महत्त्वाचा बेस आहे. तुम्ही आता याच्यामध्ये तुम्हाला कुठले इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे ते तुम्ही करू शकता. आणि इथे घेतलेली आहे मी चहा पावडर. चहा पावडरसुद्धा तुम्हाला 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला फिल्टरचंच पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे सगळं साहित्य. आता छानपैकी भरपूर पाणी घेऊन त्याला सगळं हे साहित्य आहे ते छान मुरू द्यायचं आहे, जेणेकरून रात्रभर ते छान नरम झालं पाहिजे सगळं साहित्य. त्यामुळे इथे थोडंसं आपल्याला जास्तच पाणी लागेल. आता मी इथे घेतलेला आहे वाटीभर कढीपत्ता. आता माझ्याकडे हा वाळलेला कढीपत्ता होता. तुम्हाला जर फ्रेश मिळाला तर तुम्ही नक्कीच फ्रेश घ्या. माझ्याकडे फ्रेश नव्हता आणि मी असा वाळवून ठेवते इमर्जन्सीमध्ये, की भाज्यांनाही कामी पडतो आणि माझ्या केसांसाठी सुद्धा कामी पडतो. तर आता हे पण आपल्याला शिकेकाईमध्ये भिजत घालून द्यायचं आहे. तुम्हाला भिजत घालायचं असेल तर भिजत घाला किंवा नाही तर तुम्ही गरम पाण्यात तसंही टाकू शकता. पण मी अशा प्रकारे शिकेकाईच्या पाण्यातच कढीपत्ता भिजत घातलेला आहे. तर अशा प्रकारे सगळा आवळा, रिठा, हे शिकेकाई व्यवस्थित मुरलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं पाण्यामध्ये. त्या आवळा केसांसाठी खूप खूप फायदेशीर आहे. त्याचं काय महत्त्व आहे आणि ते किती फायदेशीर आहे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगते. आता इथे होईस्तोवर आपण लोखंडाचीच कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकायची आहे. चहा पावडरचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल. आणि हे मी 1 ग्लास फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य टाकायचं आहे. तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण टाकू शकता, कारण हे आपल्याला नंतर पूर्ण बॉईल झालं की गाळूनच घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा आपल्याला पाण्यासहितच टाकायचं आहे आणि पूर्ण पाणी जवळजवळ आपल्याला त्याच्या निम्म मिळालं पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये छान सॉफ्ट झाल्या पाहिजे. त्याच्यातले सगळं जे प्रॉपर्टीज आहेत ते त्या पाण्यामध्ये उतरले पाहिजे. आता याच्यामध्ये मुरलेली शिकेकाई, कढीपत्ता, नंतर रिठा जो आहे त्या रिठाच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि ते सगळं साहित्य आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचं आहे पूर्ण. अशा प्रकारे आपली शिकेकाई छान मुरलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट झालेली आहे ती. शिकेकाई आपलं केस नॅचरली स्वच्छ करण्यास मदत करते आणि केस मऊ वाटतात. अशा प्रकारे आपण हा छान सगळं याच्यामध्ये टाकून घेते आहे मी पाण्यामध्ये. पाणी खूप छान बॉईल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी हे टाकलं आहे आवळा. आवळा हा केसांना पोषण देण्यास मदत करतो आणि आवळासुद्धा नॅचरली चमक देतो केसांना आपल्या आणि केस वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे हा आहे रिठा. आता या रिठाची आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे. रिठा हा सुद्धा एक नॅचरली क्लिन्झर आहे, म्हणजेच आपले केस स्वच्छ ठेवतो आणि केस सॉफ्ट आणि छान बाउन्सी होते. आता मी त्या रिठ्याच्या फक्त साल टाकलेला आहे, बिया काढून घेतलेल्या आहे.
आता मी याच्यात टाकत आहे रिठ्याचं पाणी आणि सालसुद्धा त्याच्यामध्येच टाकून देते. आता ह्याच्यातच ॲड करत आहे मी ॲलोव्हेराचं पान. तुम्हाला नसेल ॲलोव्हेरा मिळाला फ्रेश तर तुम्ही ॲलोव्हेराचं पावडर घेऊ शकता. मी त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा ॲलोव्हेराचं पावडरसुद्धा मिक्स करत आहे. तुम्ही बघू शकता ते काढता काढता माझे हातसुद्धा थोडेसे काळसर वाटत आहेत. म्हणजे केस खूप सुंदर होतात याने, काळे होतात, शायनी होतात. आणि 1 चमचा मी ॲलोव्हेरा पावडर पण टाकत आहे. तुम्हाला दाखवते याची ॲलोव्हेराची पावडर कशी आहे. तर ही इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे प्रत्येकालाच ॲलोव्हेरा फ्रेश मिळेल असं नाही आहे. त्याच्यामुळे मी ॲलोव्हेराची पावडरसुद्धा आणून ठेवते. आणि हे छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं. रिठ्यामुळे नॅचरली फेस तयार होतो. त्यामुळे रासायनिक शॅम्पूशिवायही केस स्वच्छ ठेवण्यास मदत करते. आता तुम्ही बघू शकता मी त्या रिठ्याच्या बिया निघालेल्या आहे त्या हातावरती घासून दाखवत आहे. असं वाटतं मी हातामध्ये शॅम्पू किंवा साबणच घेतलेला आहे. पहा तुम्ही किती छान फेस निघाला आहे. जसं जसं मी त्याला घासते तसं तसं त्याच्यामधनं फेस निघतो आहे. पूर्वी आपल्या आजी आईच्या काळात रिठा, शिकेकाई आणि आवळ्यासारख्या नैसर्गिक गोष्टींनीच केस धुतले जायचे. आज मात्र अनेक जण केमिकलयुक्त शॅम्पू वापरतात आणि आपले केस गळतीचं प्रमाण यामुळे खूप वाढलेलं आहे. पण तुम्ही जर ह्या नॅचरल गोष्टी वापरल्या तर तुमच्या केस गळतीचं प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होऊन जाईल. आणि हे आता आपलं पाणी जवळजवळ अर्ध झालेलं आहे. म्हणजे आपलं जे आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये ते निम्म झालेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपण किती पाणी घेतलं होतं. 1 ते 1.5 ग्लास साधं पाणी घेतलं होतं. त्याच्यानंतर आवळा रिठ्याचं पाणी म्हणजे जवळजवळ 1.5-2 ग्लास 2-2.5 ग्लास आपण पाणी घेतलं होतं. तर आता एखादा ग्लास पाणी आपलं राहिलेलं आहे. तर मी याचा पाण्याचा उपयोग कसा करते हे तुम्ही बघा. आता मी अर्ध्या पाण्यामध्ये त्याने मेहंदी भिजवलेली आहे. तर मेहंदी तुमच्या केसांच्या लेंथनुसार घ्या. तुम्हाला किती कमी जास्त घ्यायची आहे. तर मी 1 बाऊल मेहंदी घेतलेली आहे. हिना मेहंदी आपली साधी आहे. याची कुठलंही डाय नाही आहे हे. आणि जसं जसं आपल्याला लागेल तसं तसं त्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं व्यवस्थित. आणि एवढं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये 1 ते 2-3 चमचे शॅम्पू टाकलेला आहे. म्हणजे आपल्याला मेहंदी लावायची आहे. त्याच्यानंतर छान 1 दिवस ऑइलिंग करायचं आहे तुमच्या जे आवडीचं तेल आहे त्याने. आणि त्याच्यानंतर याच पाण्याने आपल्याला केससुद्धा स्वच्छ धुवायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही जर जास्त प्रमाणात करून ठेवलं तर हा तुमचा होममेड शॅम्पू होतो. आणि या पाण्यानेच तुम्ही केस वॉश करत राहा. तुमचे केस खूप सुंदर, हेल्दी आणि खूप छान होतील. आणि केस गळतीसुद्धा कमी होईल. फक्त केस लांब असणं म्हणजे सुंदर केस असं नाही. केस छोटे असले तरी हेल्दी, मजबूत, मऊ आणि नॅचरली चमकदार असणं महत्त्वाचं आहे. आणि हा शॅम्पू तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवा. आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही याने केस स्वच्छ धुवा. तुमचे केस खूप सुंदर होतील. आणि तुम्ही बघू शकता मेहंदीसुद्धा ही किती छान काळी झालेली आहे. तुमच्या केसांवर सुद्धा असाच काळा कलर येणार आहे. पण फक्त तुम्ही लोखंडाच्या कढईतच भिजवायचं. आणि हे असं जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला डाय लावायची केसांना गरजच पडणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवा. आता मी केसांना लावून घेतलेली आहे मेहंदी पूर्ण. आता तुम्ही एखादा शॉवर कॅप लावू शकता किंवा नसेल तर एखादी पॉलिथिनसुद्धा तुम्ही
केसांना लावून ठेवा। शॉवर कॅप लावल्यामुळे मेहंदी लगेच कोरडी पडत नाही, ओलावा टिकून राहतो। आणि आता मी छानपैकी स्वच्छ केस धुवून आलेली आहे। तुम्ही बघू शकता केस किती सुंदर झालेले आहे, सॉफ्ट मुलायम। तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये।